नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मौसूद असा पालक खिचडी भात. तुम्ही इथे हा भात पाहू शकता. दिसायला दिसका सुंदर दिसतोय, चवीला तर अप्रतिम लागतो आणि खूप असा पौष्टिक आहे, कारण आपण याच्यामध्ये भरपूर पालक वापरलेले आहे. करायला अगदी साधा सोपा आहे. अशाच छान छान रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. वेळ न वाया घालवता चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पालक घेतलेले आहे. इथे मी एक मोठी जुडी पालक घेतले. त्याची पानं अशी व्यवस्थित नीट करून घ्यायची आहेत. नीट झाल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, जेणेकरून त्याच्यातील जी काही माती वगैरे असेल ती निघून जाईल. आता आपण ही पालक थोडी गरम पाण्यामध्ये घालणार आहोत. त्याच्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पालक घालून घेऊया. सर्व पालक घातल्यानंतर थोडीशी चमच्याने किंवा सुरीने अशी दाबून घ्या, जेणेकरून ती सर्व पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होतील. पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आता याला एक छान अशी उकळी काढायची आहे. हलकीशी उकळी यायला तुम्ही इथे पाहू शकता सुरुवात झालेली आहे. उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटासाठी हे असंच बाजूला ठेवायचं आहे. तर आता आपण भात शिजवून घेऊया. भातासाठी कुकरमध्ये 2 वाट्या तांदूळ घेतलेत. स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. त्यानंतर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ तांदूळ धुवून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. खिचडी भात हा मौसूदच खूप छान लागतो. त्याच्यासाठी इथे मी भात शिजवण्यासाठी 2 वाटी पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला कुकरच्या मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, जेणेकरून छान असा मौसूद भात शिजून येईल. तर आता आपण एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या. 2 ते 3 आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या. आता याला झाकण लावून ह्याचा बारीक असा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ओबडधोबड असा ठेचा आपण इथे बनवून घेतलेला आहे. आता आपण जी पालक पाण्यामध्ये ठेवली होती ती काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान मौसूद अशी ही पालक पाण्यामध्ये झालेली आहे. तर आता आपण ही पाण्यापासून वेगळी करून घेऊया आणि गार करून घ्यायची आहे. तर पालक वेगळी करून घेतली. गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. झाकण लावायचं आहे आणि आपल्याला बारीक ह्याची पेस्ट तयार करायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पालकची पेस्ट इथे तयार झालेली आहे. दुसरीकडे भातही छान असा शिजला गेलेला आहे. पहा, कुकर गार झाल्यानंतर झाकण काढलेलं आहे. अगदी मौसूद असा भात तयार झाला. खिचडी बनवायला घेऊया. त्याच्यासाठी पातेल्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायची आहे पाव चमचा मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर घालायचं आहे पाव चमचा जिरे. त्याचनंतर चिमूटभर हिंग घालायचा. आता याच्यामध्ये घालायचा आहे बारीक कट केलेला कांदा. तर एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी आडवा उभा बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालूया. कांदा घालून व्यवस्थित अशी परतून घ्यायचा आहे, जेणेकरून तो हलकासा तांबूस रंगावरती भाजला जाईल. हलकासा तांबूस रंगावरती कांदा भाजला गेल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आहे महाराष्ट्रीयन ठेचा, जो आपण मगाशी मिक्सरमध्ये बनवून घेतला होता, तो घालून व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घेऊया. सर्व व्यवस्थित परतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचे आहे मिक्सरला वाटून घेतलेली पालक घातल्यानंतर सर्व भाजी व्यवस्थित अशी फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता किती सुरेख हे पालकचं मिश्रण दिसत आहे. अगदी छान हिरवागार रंग ह्याला आलेला आहे आणि आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक अशी आहे पालक. त्याच्यामध्ये आता घालायचे आहे 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी आपण हे सर्व व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 2 मिनटं छान असं उकळी येईपर्यंत त्याला शिजवून घेतलेलं आहे. तर आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून ते पातेल्याला चिकटणार नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता इतका
अप्रतिम सुवास दरवळतो की काय सांगू. तर आता याच्यामध्ये घालायचं आहे शिजवून घेतलेला भात. तुम्हाला जर या पद्धतीने भात शिजवून घेऊन घालायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये जरी हे पालक खिचडी बनवली तरी चालेल, काही हरकत नाही. तर आता सर्व भात घालून घेतला. आता व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया, जेणेकरून पालक ही सर्व भाताला व्यवस्थित अशी लागली जाईल. तर इथे व्यवस्थित असा भात पालकमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता ह्या पालक खिचडी भाताला काय रंग आलेला आहे सुरेख. तर व्यवस्थित असा परतून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून मंद आचेवरती आपल्याला 5 मिनिटासाठी हा भात वाफवून घ्यायचा आहे. तर 5 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता झाकण काढलेलं आहे आणि अगदी मऊसूत असा पालक खिचडी भात इथे आपला तयार आहे. चवीला तर अप्रतिमच लागतो. आणि कधी आपल्याला काय होतं की जेवण बनवायचा कंटाळा येतो, तर अशा वेळी एकच जर पालक खिचडी भात वगैरे बनवला तरी तो उत्तम बेत होतो. तरी त्यात आपण गरमागरम खिचडी भात सर्व करूया. तर एका प्लेटमध्ये असा भात काढून घ्यायचा आहे. त्यासोबतच तळलेले पापड किंवा भाजलेले उडदाचे पापड, त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी कोणतेही जे घरी असेल ते लोणचं आणि गरमागरम भातावरती तूप. तर अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. बाय बाय.